छत्रपतींचा विचार म्हणजे नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे आयुर्वेद आणि त्वचा विकार, आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर सतीश शिंदाळकर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर सतीश वसंत शिंदाळकर हे चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य आहेत. सोबतच सिद्धेश्वर एक्स्ट्रॅक्टेड आयुर्वेद अर्थात सिद्धेश्वर आयुर्वेद चिकित्सालय आणि सिद्धेश्वर हार्बल्सचे संचालक आहेत. त्यांचा 28 शोध निबंध आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेत. त्यांना लोकगुरू आंतरराष्ट्रीय पुरस्कार, भुवनेश्वरी सेवा चुडामणी पुरस्कार आणि पानसिया आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलंय. सोबतच ते अनेक सामाजिक कामात देखील हातभार देत आहेत. आता आपण विषयाला सुरुवात करूया. सर, आपण त्वचा विकार या एका महत्त्वाच्या विषयावर आज चर्चा करणार आहोत. अर्थात आपण बघतोय की सध्याच्या परिस्थितीमध्ये त्वचाचे जे विकार आहेत ते वाढत चाललेले आहेत. त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? बघा, मला दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे त्वचा विकार निर्माण होत आहेत. साधारणतः 3 कुटुंबांमागे एका कुटुंबामध्ये त्वचा विकार आढळत आहे आणि ही मोठी खेदाची गोष्ट आहे. याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. खरंय डॉक्टर, सध्या जसं तुम्ही सांगितलं की आज सगळ्याच घरांमध्ये आपण बघितलं की 7 ते 8% लोकांमध्ये त्वचा विकार आपल्याला दिसून येतोय. कोणकोणत्या प्रकारचे त्वचा विकार सध्याच्या परिस्थितीमध्ये आढळून येत आहेत? बघा, त्वचा ही आपल्या सौंदर्याचं प्रतीक आहे. आपल्या व्यक्तिमत्व त्याच्याने फुलून दिसतं. आणि ही जी त्वचा आहे, ह्या त्वचेचं सौंदर्य नष्ट होणंच म्हणजे त्वचा विकार. अर्थात त्वचा हे एक अवयव आहे. संपूर्ण शरीरावर व्याप्त असणारं हे सगळ्यात मोठं अवयव आहे. त्यानंतर हे बाह्यता झालं, आतूनही आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांवर त्वचा असते. आणि त्यामुळे ह्या त्वचेचं जर सौंदर्य नष्ट झालं तर आपल्याला त्वचा विकार होतात. आपण मुखापासून सुरुवात करूया. चेहरा हे सौंदर्याचं प्रतीक आहे. आणि चेहऱ्यावर डोक्यावरचे केस हे मुख्य असतात. चेहऱ्यावर पुरळ येणं, त्याला आपण तरुण वयामध्ये येणाऱ्याला तारुण्य पिटिका असं म्हणत असतो. तर तारुण्य पिटिका ज्या आहेत ह्या तरुण वयात येतात, परंतु आज आपण बघतोय कोणत्याही वयामध्ये अशा प्रकारच्या पिटिका येत असतात. त्यानंतर चेहऱ्यावर डोळ्याच्या खाली वांग येणं, त्यानंतर मुरूम येणं, मोठमोठ्या पुळ्या येणं, त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन होणं. त्यानंतर आपण डोक्याकडे जर गेलो तर डोक्यावरची त्वचा ही कोरडी होते आणि कोरडी झाल्यामुळे केस गळणं, त्यानंतर केस पांढरं होणं, त्वचेच्या ठिकाणी कोंडा निर्माण होणं, केसांना फाटे फुटणं, असे केसांचे विकार देखील ह्या त्वचेच्या कोरडेपणामुळे होतात. त्यानंतर संपूर्ण शरीरात लाल रंगाचे चट्टे पट्टे येणं, त्यानंतर खाज येणं, त्वचेच्या खाली ज्याला बोलीभाषेमध्ये ददोडे म्हणतात, तर अशा त्वचेच्या खाली असे गाठी येणं आणि खाज येणं. त्यानंतर ईसब बोलीभाषेमध्ये म्हणतात असा हा ईसब नावाचा आजार, तो 2 प्रकारचा असतो. त्याच्यामध्ये एकतर त्याच्यातून स्राव येतो, तो त्याला दुर्गंधी पण असू शकते, किंवा त्याच्यातून कोंडा येणं असा प्रकार होऊ शकतो. त्यानंतर बोलीभाषेत नागिण म्हणतात आणि त्याला आयुर्वेदामध्ये विसर्प म्हटलं जातं. अशा बारीक पुळ्या येतात, त्याला आग असते आणि ते इकडून तिकडे फिरत असतं. तर अशा प्रकारचा आजार होतो. पावसाळ्यामध्ये पायांना चिखल्या होणं, त्यानंतर उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये पायांना आणि हातांना भेगा पडणं, उन्हाळ्यामध्ये तळहात तळपायाची आग होणं, असे अनेक प्रकारचे त्वचा विकार होत असतात. आणि प्रामुख्याने पांढरकोड हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा आजार आहे. हे सगळे त्वचाचे प्रमुख विकार आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. खरंय. अर्थात आपण जसं तुम्ही सांगितलं की त्वचा विकार कोणकोणते आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. मात्र सर, आपण अनेक गोष्टी असं बघत असतो की त्वचा विकार असू दे किंवा इतर कुठलेही आजार, काही आजार असतात की जे अनुवंशिक असतात. त्वचा विकार हे अनुवंशिक असू शकतात का? त्वचा विकार हे अनुवंशिक असण्याचं तसं कारण नाही. त्वचा विकार हे नक्कीच अनुवंशिक नसतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे याच्यामध्ये आपल्या चुकीच्या आहार पद्धती, चुकीचा विहार म्हणजे आपली वर्तवणूक, हेच त्याला कारणीभूत आहे. 80% त्वचा विकार हे
किंवा त्यापेक्षाही जास्त त्वचा विकार हे चुकीच्या आहार पद्धतीमुळे होत असतात. अच्छा, तर एकूणच आहार योग्य असणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. डॉक्टर, त्वचा विकाराची नेमकी कारणं कोणकोणती आहेत? मी आत्ताच आपल्याला सांगितलं की चुकीचा आहार, चुकीचा विहार, चुकीच्या पद्धतीचे औषधी किंवा चुकीच्या पद्धतीचे अन्न आपण सेवन जर केलं तर त्वचा विकार होत असतात. डॉक्टर, मात्र जसा आपला आहार बदलला किंवा आहारामधून आपण बघत असतो की अनेक लोक जे आहेत ते बरे देखील होतात, तर तसा चमत्कार त्वचा विकारासाठी देखील होऊ शकतो का? बघा, आहार हा जो महत्त्वपूर्ण आहे तो आपल्या स्वास्थ्याचं अनुवर्तन करतो, म्हणजे स्वास्थ्य वाढवत असतो. आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं, आपल्याला आजार होऊ नये म्हणून आपण आहार घेत असतो आणि तशा स्वरूपाचा आहार घेतला तर आपल्याला निश्चितच आपलं स्वास्थ्य चांगलं राहील. परंतु एकदा जर व्याधी झाला तर तो व्याधी बरा करण्यासाठी औषधी आहेत, पंचकर्म आहेत, आयुर्वेदामध्ये सांगितलेली जी शुद्धी प्रक्रिया आहे. म्हणजे आहार, पंचकर्म आणि सोबत औषधं यांचा जर वापर केला तर आपण लवकर बरे होऊ शकतो. म्हणजे आजार जर झाला तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये औषधी आणि पंचकर्म यांचा वापर करणं गरजेचं आहे. नुसतंच आहारातून आपण व्याधी बरा करणं हे जवळपास अशक्य आहे. अर्थात मी खरं तर पुढचा प्रश्न हाच विचारणार होते. जसं तुम्ही आयुर्वेदिक उपचार देत असतात, आयुर्वेदिक उपचार देत असताना पंचकर्मा ही जी उपचार पद्धती आहे ही खूप महत्वाची आहे आणि अर्थात जसं तुम्ही सांगितलं की ही उपचार पद्धती त्वचा विकार दूर करण्यासाठी देखील वापरता येऊ शकते. तर मी पुढच्या प्रश्नाकडे वळते सर. त्वचा विकार आणि आहाराचा जो संदर्भ तुम्ही सांगितला, तर असा कुठला आहार आहे की जो घेतल्यामुळे त्वचाचे विकार होतात? बघा, प्रामुख्याने एकाच प्रकारचा आहार आपण जर घेतला तर त्वचा विकारच काय तर अनेक प्रकारचे विकार होऊ शकतात. कारण सगळ्या प्रकारचा आहार आपण हा सेवन केला पाहिजे. त्यातल्या त्यात मी पहिल्यांदा असं तुम्हाला निश्चित सांगू शकतो की सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये प्रमुख एक भेद आहे. सजीवांमध्ये अग्नी असतो, अग्नी म्हणजे पचनक्षमता, आणि निर्जीव त्यांच्यामध्ये पचनक्षमता नसते. तर सजीवांमध्ये जी पचनक्षमता असते म्हणजेच आपण जो आहार घेतो हा एक इंधन स्वरूप असतो आणि हा याच्यातून चांगला भाग वेगळा केला जातो अग्निमार्फत, म्हणजे पचनक्षमतेद्वारे. आणि हा जो चांगला भाग आहे हा शरीराचं पोषण करतो, आपलं स्वास्थ्य वाढवत असतो. आणि जो मल स्वरूपातला भाग आहे तो शरीरातून बाहेर टाकला जातो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरातून म्हणजे 24 तासामध्ये 3 प्रकारचे मल बाहेर जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. एक म्हणजे मल प्रवृत्ती साफ होणं, म्हणजेच पोट साफ होणं. दुसरं लघवी साफ होणं. आणि तिसरा जो प्रकार आहे स्वेद, म्हणजे घाम येणं. आपण पहिले जे 2 प्रकार बघितले त्याच्यात जर काही प्रॉब्लेम असला तर आपण लगेच वैद्यकीय सल्ला घेतो. परंतु जर घाम आला नाही तर आपण अशा कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला घेत नाही. उलट घाम येऊ नये अशाच प्रकारची आपली प्रवृत्ती असते आणि घाम न येणं हेच त्वचा विकाराचं एक प्रमुख कारण झालेलं आहे. अच्छा, म्हणजे आपण जसं तुम्ही सांगितलं की अनेक जण घाम येऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात. हो, कष्टाचा घाम जर आला तर त्याच्यातून क्षार शरीरातून बाहेर जात असतात. त्याच्या पुढचाच मुद्दा मी सांगणार आहे की अधिक प्रमाणात मिठाचं सेवन करणं, सोडा खाणं, बटाटे खाणं. कित्येक लोक तर आवडतात म्हणून आठवड्यातून 4-4 दिवस बटाट्याची भाजी खातात किंवा कुठल्या तरी भाजीमध्ये बटाटे टाकून खात असतात. तर अशा एकाच प्रकारचा आहार घेणं. सोडा हे एकदम महत्त्वाचं कारण आहे. सोडा आपल्या आहारामध्ये इडली ढोकळे असतील, त्यानंतर कोल्ड्रिंक्स असतील, अक्षरशः आपण हॉटेलमध्ये गेलो तर भात आहे, अक्षरशः पोळीमध्ये देखील सोडा टाकला जातो. आणि हा सोडा आपल्याला घाम न आल्यामुळे, आपल्या शरीरातले क्षार बाहेर न गेल्यामुळे त्वचा विकार निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे. मग त्या व्यतिरिक्त पोट साफ नसणं, तंबाखू, गुटखा यासारखे पदार्थ आपण सेवन करणं, अति तेलकट आहार घेणं, तिखट पदार्थांचं सेवन करणं हे सुद्धा त्वचा विकाराचं प्रमुख कारण आहे. तर एकूणच एकाच प्रकारचा आहार अनेक जण, आणि त्यातल्या बाहेरच्या गोष्टी आपण फास्ट फूड कडे जास्त लक्ष देत असतो. बरोबर. फास्ट फूड हे सुद्धा त्याचं प्रमुख कारण आहे. सोडा हा त्या फास्ट फूड मध्ये असतो अर्थात. हो डॉक्टर, जसं तुम्ही कारण काय काय त्वचेचे विकार कोणकोणते होऊ शकतात या संदर्भात आतापर्यंत माहिती दिली, मात्र ते टाळण्यासाठी काय करावं, आहार कसा असावा या संदर्भात देखील सांगितलं. मात्र डॉक्टर, सध्याची परिस्थिती आपण बघतोय की वेळ ठरलेली नसते, झोपेची असू दे किंवा अगदी सकाळी ऑफिसला जायचं असेल, गडबड असेल, तर आहार हा योग्य वेळेवर होत नाही. तर अशांना तुम्ही काय सल्ला द्याल? बरोबर.
भरपूर वेळेला दिवसपाळी, रात्रपाळी किंवा शिफ्ट ड्युटी असे वेगवेगळे प्रकार आपले असू शकतात. आणि माझं म्हणणं आहे की आपल्याला जीवनचरितार्थ चालवायचं आहे तर आपल्याला ह्या पद्धतीची ड्युटी करावीच लागेल. पण हे करत असताना आपण जर आहाराच्या वेळा योग्य पद्धतीने पाळल्या किंवा त्याच्यात थोडासा बदल केला तर आपण निश्चितच आपलं स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. समजा शिफ्ट ड्युटी आहे किंवा रात्रपाळी आहे आणि तुम्ही सकाळी 7 वाजता किंवा 8 वाजता घरी येत आहात, तर अशा वेळेला सकाळी आल्यानंतर भरपूर जण पहिल्यांदा 2 घास खातात म्हणजे आहार घेतात आणि त्यानंतर ते झोपतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की सकाळी आल्यानंतर पहिल्यांदा आपण झोप घेतली पाहिजे. जर समजा रात्री आपलं 8 तास जागरण झालं असेल तर आपण 4 तासाची झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग त्यानंतर स्नान आणि मग त्यानंतर आहार घेतला पाहिजे. म्हणजे जी काही चुकीची पद्धत आहे ती चुकीची पद्धत आपण पहिल्यांदा बंद केली पाहिजे. असं जागरण करताना भरपूर मुलं असतील किंवा हे शिफ्ट ड्युटी करणारे लोक असतील, हे रात्रीच्या वेळेला चहा, कॉफी सारखे उत्तेजक पेय घेतात. हे घेणं अयोग्य आहे असंही मी म्हणत नाही, पण त्याची सवय लावणं आणि ते घेतल्याशिवाय मी जागरण करू शकणार नाही हे लावणं म्हणजे ते एक प्रकारचं व्यसन झालं. आणि अशा पद्धतीचं जर व्यसन असेल, अशा पद्धतीची जर आपली दिनचर्या असेल तर आपण ती टाळली पाहिजे. तेव्हा एकूणच दिनचर्या जी आहे त्याच्यामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. आहाराच्या बाबतीमध्ये आयुर्वेदाने 6 प्रकारचे रस सांगितले. 6 प्रकारचे रस म्हणजे 6 प्रकारच्या चवी. त्याच्यामध्ये मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, नंतर खारट, तिखट, कडू आणि तुरट अशा 6च्या 6 चवीचे पदार्थ आपल्या आहारामध्ये असले पाहिजे. अशा पद्धतीचा जर आपण आहार घेतला तर आपण निश्चितच चांगलं आपल्याला स्वास्थ्य मिळू शकतं. डॉक्टर, आपण अनेकदा असं बघत असतो की अनेकांना पांढरे डाग देखील येतात, जसं आपण समोर दाखवतोय आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, तर यावर देखील तुम्ही उपचार करतात का आणि ते कसे करतात? निश्चित. आयुर्वेदामध्ये पांढऱ्या डागांवर त्याला श्वित्र असं म्हटलं जातं. पांढरे कोड आपण त्याला मराठीतून म्हणतो. दुर्दैवाने आपल्याकडे हा एक दैवी शाप समजला जातो आणि मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो की हा एक कुठल्याही प्रकारचा शाप नसून हे एक त्वचा विकाराच्या पद्धतीतलं आहे. याच्यावर आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीची औषधी आहेत. आयुर्वेदात स्पष्ट म्हटलेलं आहे की साधारणतः 1 वर्षाच्या आत जर हे झालेलं असेल तर ते निश्चित बरं होतं आणि जर 1 वर्ष उलटलेला असेल तर त्याला तेवढा वेळ लागतो. तेवढा आपण वेळ देणं गरजेचं आहे. तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये आणि अधिक दिवस औषध घेण्याची आपली मानसिकता असायला हवी. त्यामुळे कोणीही घाबरून न जाता पांढऱ्या कोडावरच्या औषधांना आयुर्वेदात प्राधान्य द्यावं. अर्थात पांढऱ्या डागांचा जो त्रास आहे तो अनेकांना आहे आज सध्या, आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलींमध्ये हा जर असेल त्रास किंवा पुरुषांमध्ये देखील, तर त्याच्यामुळे बाहेर जाणं किंवा एक फ्रेंड सर्कलमध्ये वावरणं थोडंसं कठीण होऊन जातं. बरोबर. तर त्याच्यामुळे अर्थात जसं तुम्ही सांगितलं की त्यावर देखील आयुर्वेदामध्ये उपचार आहेत आणि ही खूप बरोबर. मी एक वाक्य सांगितलं की 1 वर्षाच्या आत जर झालेलं असेल तर ते निश्चित बरं होऊ शकतं. म्हणजेच काय, तर आपल्याला दर्शनी भागी जरी नसेल, कारण भरपूर वेळेला रुग्ण काय करतो की जर दर्शनी भागी नसेल तर पहिल्यांदा डॉक्टरांकडे जातच नाही किंवा कोणतीही ट्रीटमेंट घेत नाही. हे सगळ्यात चुकीचं आहे. आपल्याला आजार झालाय किंवा आपल्याला ते दिसत आहे तर आपण ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. म्हणजे 1 वर्षाच्या आत जर आपण आलो तर ते निश्चित बरं होतं. साधारणतः 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगेल. माझ्याकडे एक मुलगी साधारणतः 9-10 वर्षाची मुलगी असं म्हणजे 14-15 वय होतं आणि पुणे साईडची होती. तर त्या मुलीला बाहेर जाणं मुश्किल झालं होतं, कारण म्हणजे ती टाळत होती बाहेर जाणं. तिच्या म्हणजे मुलींमध्ये सुद्धा खेळायला ती टाळत होती, शाळेत जायला त्रास देत होती. पण योग्य उपचार त्यांनी लवकर म्हणजे केला, त्यामुळे ती एकदम बरी झाली. म्हणजे हे जे आहे हे योग्य उपचार केव्हा होईल, जेव्हा तुम्ही लवकर आपल्याकडे आलात, लवकर एक वैद्यकीय सल्ला घेतला तर निश्चितच त्याच्यावर फरक पडू शकतो. अर्थात सर, आणखीनही खरं तर या विषयावर आपण बोलणार आहोत, कारण सौंदर्याशी संबंधित हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि ब्रेक नंतर देखील आपण सविस्तर चर्चा करूया. एका छोट्याशा विश्रांतीसाठी आपण इथे थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर सौंदर्याशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलतोय, आयुर्वेद आणि त्वचा विकार यावर उपचार कसे करता येऊ शकतात या संदर्भात सांगण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सतीश आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, आजपर्यंत आपण त्वचेसंदर्भात बोललो. जितकी त्वचा ही महत्त्वाची आहे तितकेच केस देखील महत्त्वाचे आहेत. आज खूप कमी वयामध्ये केस गळती होणं किंवा टक्कल पडणं अक्षरशः
आणि त्यात केस पांढरे पडणं, खूप कमी वयामध्ये हे त्रास आज आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. तर आयुर्वेदामध्ये यावर कुठले उपचार आहेत का? टक्कल पडणं असेल, केस गळती असेल किंवा पांढरे केस होऊ न देणं, यावर काय बरोबर. उपचार आहेत? बघा, आपण जर समजा केस विरळ होत असतील, टक्कल पडत असेल, तर आपण इंटिग्रेटेड PRP ही आपण शोधून काढलेली. ॲक्च्युली PRP ही आधुनिक पद्धती आहे आणि इंटिग्रेशनच्या आपण माध्यमातून म्हणजे आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण संशोधन केलेल्या औषधी देतो. इंटिग्रेटेड PRP मध्ये आपण काय करतो की त्या रुग्णाचं रक्त घेतो आणि त्या रक्तातील काही घटक वेगळे करून, अर्थात हे सगळं पॅथलॅबमध्ये होतं, आणि ते घेऊन आपण इन्सुलिन सिरिंजने डोक्याच्या त्वचेच्या खाली हे टोचत असतो आणि साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये अक्षरशः काळ्या रंगाचे केस उगवतात. क्या बात आहे. 50 वर्षाच्या आत जर ही प्रक्रिया आपण जर केली तर 80% अधिक रुग्णांना याचा चांगला फरक पडतो. त्याचप्रमाणे जर समजा केस पांढरे होऊ नये, वयाच्या हिशोबाने तर केस पांढरे होणारच आहे, परंतु त्याच्यावरही आपल्याला नियंत्रण मिळवता येऊ शकतं. त्यामुळे केस पांढरे होऊ नये, केस गळू नये, याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तेल आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू. आता मी इथे शॅम्पू म्हणणं उचित नाहीये, ॲक्च्युली काढे असतात आपले आणि ते आपण देत असतो. त्यामुळे केस गळणं, टक्कल पडणं याच्यावर आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने उपचार पद्धती होते. सर, आयुर्वेद म्हटल्यानंतर जसं तुम्ही आता काढ्यांसंदर्भात बरोबर. बोललात, सर अनेकांच्या मनात एक असतं की काढा असेल किंवा काही नॉर्मल मेडिसिन असेल ज्या आयुर्वेदाच्या असतात त्या खूप कडू असतात. बरोबर. सो काही लोक ते घेण्यापासून दूर जातात. सो अशा लोकांना तुम्ही काय खूप सल्ला खूप द्याल? छान प्रश्न आहे. मी सर्व दर्शकांना सांगू इच्छितो की आपण जी काही औषधी आयुर्वेदात शोधून काढलेली आहे ती एक्स्ट्रॅक्ट स्वरूपामध्ये आहे, म्हणजेच चवीचा या ठिकाणी प्रश्न येत नाही. एक्स्ट्रॅक्ट स्वरूपात असल्याने ती कॅप्सूलमध्ये असते आणि कॅप्सूलमधल्या औषधींना चवीचा काही प्रश्न येत नसतो. परंतु मी सगळ्यांना हे सांगू शकेल की आयुर्वेदामध्ये जरी औषधी कडू स्वरूपातल्या असल्या तरी औषध हे औषध म्हणून घ्यायचं असतं आणि आहार हा चवीच्या दृष्टीने घ्यायचा असतो. त्यामुळेच निश्चित आपण तरी सुद्धा आपल्याकडे जे औषधी मिळतात किंवा आपण जे संशोधन केलेलं आहे ते एक्स्ट्रॅक्ट स्वरूपातलं आहे, त्यामुळे कॅप्सूल स्वरूपामध्ये आपल्याला हे औषधी मिळतील. निश्चितच. सर, सध्याची बदललेली जीवनशैली आणि त्यामुळे शरीरावर होणारा परिणाम, मग तो केसांवर असेल किंवा स्किनवर असेल, तो टाळता यावा यासाठी नेमका जाता जाता तुम्ही एक काय सल्ला द्याल आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना? बघा, उत्तम आरोग्य ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे उत्तम आरोग्य कसं राखता येईल याच्याकडे आपण आपली प्रकृती कोणती आणि आपण कोणता आहार विहार घ्यावा हे वैद्यकीय सल्ल्याने आपल्याला ठरवायचं आहे. जीवनातील नियमितता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. जीवनात जर नियमितता असेल, आहाराच्या वेळा नियमित असतील, आपला व्यायाम नियमित होत असेल आणि आपलं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल तर आपण निश्चितच चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. आपल्याला स्वास्थ्य चांगलं मिळू शकतं आणि कोणत्याही आजाराची लक्षणं आपल्याला जर दिसली तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. हेच या मागचं एक प्रमुख हाच गुरुमंत्र आपल्याला म्हणता येईल. खरंय सर. खरं तर आज त्वचा विकार, त्यावरील आयुर्वेदिक उपचार आणि इतकंच नाही तर केस गळती असेल, पांढरे केस होत असतील किंवा अगदी टक्कल पडलेली असेल, ह्यावर देखील आयुर्वेदामध्ये कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून अर्थात ज्यांनी केस त्यांचे गमावलेले आहेत त्यांना देखील पुन्हा एकदा त्यांना आयुर्वेदाच्या उपचारातून त्यांचा जो प्रॉब्लेम असतो तो देखील सॉल्व्ह होऊ शकतो. हां, तर या संदर्भात आज तुम्ही अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तेव्हा अलीकडे वाढत चाललेले त्वचा विकार किंवा एकूणच त्वचा विकार कोणकोणते आहेत, हे जे त्वचा विकार असतात ते अनुवंशिक असतात का, या विकारांमागची नेमकी कारणं काय काय आहेत, त्यासोबतच ह्या कारणांपासून दूर राहण्यासाठी आपल्याला नेमकं काय करण्याची गरज आहे, आहार विहार कसा असावा, एक्सरसाइज किती महत्त्वाचं आहे, या सगळ्याच विषयावर आज सरांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. तेव्हा अशा कुठल्याही आजाराला तुम्ही जर सामोरे जात असाल तर अर्थात सरांना संपर्क साधा. स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि सरांची भेट तुम्ही घेऊ शकतात. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार.